नमस्कार मित्रांनो, आज उलव्यात खूप पाऊस पडतोय। रात्रीपासूनच भरपूर पाऊस पडतोय। रात्री तर खूप विजा वगैरे चमकत होत्या। तर आम्ही आज सोमवार आहे तर विचार केला असंच निघूया कुठेतरी पावसात भिजण्यासाठी। आणि आज हॉटेल पण बंद असतं तर आम्ही इथे नेऱ्याला आलोय। तुम्ही बघू शकता इकडे नदीमध्ये भरपूर पाणी झालंय आणि इथे आम्ही थोडंसं व्हिडिओ वगैरे केलं, थोडंसं एन्जॉयमेंट केलं आणि इथून मग निघालो होतो आम्ही। बघू शकता नदीमध्ये खूपच पाणी आलंय। एकदम पाण्याला खूप खूप म्हणजे तिथे जाऊ शकत नाही असं होतं। मग थोडंसं आम्ही ते व्हिडिओ वगैरे काढले। खूप छान वाटत होतं, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही त्या पाण्यात नव्हतं जाऊ शकत कारण की खूप फ्लो होता पाण्याला, म्हणून आम्ही गेलो नाही। आणि रिस्क घेणं चुकीचंच आहे। पावसाळ्याचं मोसम आहे आणि पाणी असं नाही आहे की पाण्याशी आपण खेळू शकतो। तर आम्ही मुलं पण लहान लहान आहेत तर आम्ही समजदारी दाखवून आम्ही विचार केला की आपण इकडनं जाऊया दुसऱ्या कुठेतरी। तर अजून आम्ही ठरवलं पण नाही आहे की आम्हाला कुठे जायचं आहे, बस असंच भिजायचं आहे म्हणून गेलो। आणि तिकडे पोचल्यावर पाऊस थांबला होता। तुम्ही बघू शकता पाऊस वगैरे काहीच येत नाही आहे आणि इकडे मुलांचा मूड ऑफ झाला की भरपूर पाणी आहे तर आपण ह्याच्यामध्ये नाही जाऊ शकत। इथे नंतर आम्ही तिथेच सर्च केलं की इथे नियर बाय काय आहे, तर आम्हाला समजलं की इथे आदईला एक वॉटरफॉल आहे जो खूप सुंदर वॉटरफॉल आहे। तर तिकडे ॲक्च्युली तिकडे पण आम्हाला जास्त वेळ थांबवलं नाही कारण तिकडे आज 2 लोकं मेली आहेत, तर आम्हाला पुढे जाता नाही आलं कारण की मुलं पण आहेत आणि पोलीस आले नंतर। मग सगळ्यांना तिकडनं त्या लोकांनी हे केलं की नाही इथे नाही हे करू शकत तुम्ही, कारण की काही लोकं जास्त वरती वगैरे चढतात, ऐकत नाही, रूल फॉलो करत नाही। स्लिपली रस्ता झालेला असतो तरी पण ते वरती चढतात, जीव धोक्यात घालतात। ॲक्च्युली हे जी ओव्हर स्मार्टगिरी आहे ती स्वतःचाच जीव घेऊ शकते, हे लोकांना कळत नाही। तर आम्ही थोडंसं इथे एन्जॉयमेंट केलं आणि नंतर अनफॉर्च्युनेटली पोलीस आले आणि मग नंतर सगळ्यांना सांगितलं की नाही आता असं असं झालं आहे तर तुम्ही घरी जा। मग आम्ही तिथून आलो। पण खूप सुंदर वॉटरफॉल आहे, नक्की तुम्ही लोक तिकडे जाऊ शकता, पण आपल्या सेफ्टी गाईडलाईन्स फॉलो करूनच तिकडे जाणं समजदारी आहे। इथे आम्ही खूप सारे व्हिडिओज वगैरे केले स्लो मोशनमध्ये वगैरे, खूप भिजलो, मजा आली, भरपूर मजा आली। पण काही लोकांनी जे स्मार्टनेस दाखवलं ते त्यांना खूप महागात पडलं। आता शेवटी त्यांनी त्यांच्या फॅमिलीचा विचार करायला पाहिजे होता की बाबा आमची फॅमिली आहे मागे, आम्ही जे करतो आहे आमचं जर जीवाला बरं वाईट झालं काय तर त्याचं दुष्परिणाम फॅमिलीवर होईल असं विचार करून एन्जॉयमेंट करायचं असतं। तर जेवढं आपल्याला माहिती आहे की हे रिस्की नाही आहे तिथपर्यंतच माणसांनी एन्जॉयमेंट करायला पाहिजे। तुम्ही बघू शकता आम्ही काय जास्त वरती वगैरे गेलो नाही, इथेच आम्ही मस्तपैकी एन्जॉय केले, व्हिडिओज केले, मुलं भिजली हां, आणि एवढं काय फ्लो नव्हता पाण्याला। हां, पण वरती जी लोकं चढत होती तर वरती खूप रिस्की पण आहे। ह्या दगडांवरून पण लोकं वरती चढत होती आणि दगडं ऑलरेडी एवढ्या पाण्यामुळे तर स्लिपरीच होणार। तर आणि लोकं नाही ऐकत, त्यांना वाटतं की नाही आम्ही करू शकतो। मग अनफॉर्च्युनेटली तिथे असं झाल्यामुळे आम्हाला तिकडनं पण लवकरच निघावं लागलं, पण आम्ही आमचं एन्जॉयमेंट केलं होतं तोपर्यंत, खूप मजा वगैरे केली। आणि मग तिकडनं घरी निघालो। निघाल्यावरती तिथून पण आम्ही खायला वगैरे गेलो, पण आम्ही काही शूट केलेलं नाही आहे कारण की सगळ्यांना भूक लागली होती खूप आणि दमले होते सगळीजणं। तर त्या लोकांनी आधी खाल्लं, फोटोज पण नाही काढले। खाऊन झाल्यावर आठवलं की आपण फोटो काढायला पाहिजे होते। तर असे छोटे छोटे एन्जॉयमेंट आयुष्यात कधी कधी अशी एक मेमरी बनवतात जी आपण कधी विसरू शकत नाही। तर आमचा आज दिवस खूप छान गेला। अशी आमच्या मेमरी आमच्या फोनमध्ये आम्ही कॅप्चर केले आहेत जे आम्ही कधी विसरू शकत नाहीत। आणि बघू शकता तुम्ही इथे सगळ्यांनी एन्जॉय केलं आहे, चांगलं व्हिडिओज बनवले आहेत। आणि आमच्या घरातले फॅमिली मेंबर्स आहेत तर माझे मिस्टर पाण्यात वगैरे आले नाही, ते ड्राईव्ह करायची होती म्हणून आम्ही एन्जॉय केलं। थँक्यू।